नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार डेरे तुमचं स्वागत करतो। सोशोलॉजी या सब्जेक्टमध्ये आपण जसा समाज अभ्यासतो त्या समाजाचा अभ्यास करताना काही सुपर हिरोज म्हणजेच काही सोशल थिंकर्स इम्पॉर्टंट असतात। ॲव्हेंजर्स मूवी सर्वांनी बघितला असेल। ॲव्हेंजर्स मूवीमध्ये जसं हल्क असतो, कॅप्टन अमेरिका असतं, आयर्न मॅन असतं, मग त्यासारखे जे कॅरेक्टर आहेत त्यासारखेच कॅरेक्टर सोसायटीला समजण्यासाठी काही सुपर हिरोज आहेत। त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचे विचार व्यवस्थितशीर पद्धतीनं अभ्यासण्यासाठी किंवा त्यांचा व्यवस्थितशीर अभ्यास केला सोसायटीला वाचवण्यासाठी त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचे विचार खूप महत्त्वाचे असतात। तर या सुपर हिरोजमध्ये 3 इम्पॉर्टंट सोशल थिंकर्स जे की आपल्याला पुढे चालून बघायचं आहे, त्याचे विश्लेषण करायचं आहे, विश्लेषणात्मक अभ्यास करायचा आहे। पण या ठिकाणी त्याचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तर ते 3 जे महत्त्वाचे सुपर हिरोज आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण बघूया। पण त्याही पहिले महत्त्वाचं आहे, करूया सुरुवात एका स्टोरीपासून, ज्यापासून तुम्हाला एक लिंक लागेल, तुमची एक अंडरस्टँडिंग येईल की कशा पद्धतीनं आपल्याला या 3 सोशल थिंकर्स किंवा या 3 सुपर हिरोजचा यूज करणार आहोत आपण समाजाला समजून घेण्यासाठी। 12th फेल मूवी सर्वांनी बघितला असेल। या मूवीमध्ये मनोज शर्मा नावाचा एक विद्यार्थी ॲस्पिरंट असतो, 12वीत सुद्धा फेल होतो। पण 12वीत फेल झाल्यानंतर तो स्वतः हार मानत नाही। गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा त्या परिस्थितीमध्ये गरिबी असताना दिल्लीला जातो UPSCचे क्लास करण्यासाठी। IPS बनायचं असते त्याला। आणि तुमच्या आमच्यासारखंच तो बहुतेक प्रश्नांना, समाजातल्या वेगवेगळ्या हलाखीच्या स्थितीला, जसे की गरिबी झाली, भ्रष्टाचार झाला, यासारख्या स्थितीला तो सामोरे जातो आणि UPSCमधून IPS होण्यासाठी झटत असतो। मग याचा जो प्रवास आहे तोही आपल्याला बघा, UPSCचा मी म्हटलं होतं अभ्यास करणं इट्स व्हेरी इझी, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग थिंग। तर सामाजिक दृष्टिकोन जर बघितला का महत्त्वाचा आहे, पर्स्पेक्टिव्ह जनरेट करण्यासाठी। आणि पर्स्पेक्टिव्ह जर जनरेट झाला तर तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड PYQ सॉल्व्ह करता येईल। तर सामाजिक दृष्टिकोन कोणकोणता दाखवतो बघा, तर त्याचा झालेला वर्ग संघर्ष, जसं की कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे की इकॉनॉमी हा सर्व इतर सामाजिक संस्थेचा पाया आहे। इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्रावर इतर सारे संस्था, जसं की पॉवर असेल, पॉलिटिक्स असणार, आणि जसं फॅमिली स्ट्रक्चर असतं, यासारख्या सर्व संस्था यावर डिपेंड आहेत। म्हणजे इकॉनॉमी अर्थशास्त्राला खूप महत्त्व आहे। तर मग वर्ग संघर्ष हा जो मुद्दा आहे, जो कार्ल मार्क्स याने सांगितलेला आहे, तर या मूवीसोबत जर अटॅच करायचा झाला तर मनोज शर्माचा झालेला इकॉनॉमिक जी त्याची नीड होती, जशी गरिबी होती, गरिबीमुळं त्याचं जे इकॉनॉमिक स्ट्रक्चर, जसं इंडिव्हिज्युअलवर काय इम्पॅक्ट पडतं, इकॉनॉमिक स्ट्रक्चर वीक आहे, इतर संस्थांसोबत त्याचं इंटरॅक्शन व्यवस्थित होऊ शकत नाही। वर्ग संघर्ष कसा निर्माण होईल ते सुद्धा आपण बघणार आहोत। हॅव्ज आणि हॅव्ज नॉटचा कन्सेप्ट, आहे रे वर्ग, नाही रे वर्ग, नाही रे वर्गांकडं काहीच नसतं। हॅव्ज जे असतात, ज्यांच्याकडे सर्व काही असतं, ते नाही रे वर्गाकडून काम करून प्रॉफिट जे आहे ते काढून घेत असतात आणि ते प्रॉफिट जो आहे त्याचा उपभोग ते स्वतः घेत असतात। मग त्यातून जेव्हा याची जाणीव एका सामान्य वर्गाला, नाही रे वर्गाला होते आणि तो वर्ग कलेक्टिव्ह फोर्स करून याविरुद्ध लढा करतो आणि मग ती व्यवस्था पूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न करून समानतेवर आधारित रचना व्यवस्थित निर्माण करतात। मग हा जो संघर्ष सांगितलेला आहे, हा वर्ग संघर्ष जरी दिसत नसला, कम्युनिझम आलेला आहे रशियामध्ये, चायनामध्ये आपण बघितलेलं आहे, पण आपण त्याचा फॉलो करत नाही। पण त्याचं ॲप्लिकेशन इंडियन वेमध्ये कशा पद्धतीने होऊ शकेल याकडे आपल्याला बघण्याची गरज आहे। तर मग वर्ग संघर्ष क्लास कॉन्फ्लिक्ट हे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मार्क्स स्टडी करतो। मग डर्खाईमचा जो आहे, डर्खाईमचं म्हणणं असतं की नैतिकता, जसं की सोशल कॉन्शियसनेस स्वतःमध्ये जर असेल किंवा एक समाजाचा फोर्स एका वर्गातल्या इंडिव्हिज्युअलवर लागतो, त्यामुळं एक काहीतरी बाहेरची सोशल फॅक्ट
एक स्थिती तुमच्यावर नेहमी ॲक्ट होत असते आणि ती इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीपेक्षा कैक पटीनं मोठी असते आणि ती व्यक्तीला कार्य करण्यास भाग पाडतं असं डर्काईम सांगतं. म्हणजे डर्काईमच्या स्थितीनुसार एक इंडिव्हिज्युअलला महत्त्व न देता सामाजिक फोर्सला, सामाजिक सोशल फॅक्टला त्यांना महत्त्व दिलेलं आहे. आणि वेबर जो सांगतो, वेबरचं मत याच्या अपोजमध्ये जातं डर्काईमच्या, आणि तो कृतीला, ॲक्शनला, ह्युमन बिंग ही काही वस्तू नाही आहे, त्यांचं मन आहे आणि मन असताना त्यांनी घेतलेल्या ॲक्शन्स वेबर म्हणतो की त्याचं इंटरप्रिटेशन आवश्यक आहे. असं जर नसतं तर सोशल फोर्स ॲक्ट होतोय, इंडिव्हिज्युअल्स खाली आहेत, व्यक्ती खाली आहेत, सर्वांवर सारखा फोर्स अप्लाय होतोय, तर सर्वांनी एकच ॲक्शन घ्यायला पाहिजे नाही. कुठेतरी कॉन्शियसनेस त्यांचं स्वतःचं मन कुठेतरी मधात येतं आणि वेबर सांगतो की अर्थपूर्ण कृती अभ्यासावी लागते सोसायटीचा अभ्यास करताना. मग अशा पद्धतीनं ही तीनही जे सोशल सायंटिस्ट आहेत, तीनही सोशल हिरो आहे, यांनी या पिक्चरकडे किंवा या मूव्हीकडे कसं बघितलं असतं त्याचा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलं आहे. आता बघूया कार्ल मार्क्सचं नेहमी मत काय आहे. कार्ल मार्क्स कशावर भर देतो? कॉन्फ्लिक्ट, जो संघर्ष उद्भवतो आणि त्यातून निर्माण होणारा रिव्होल्युशन, जो क्रांती आहे, त्या क्रांतीवर त्यानं भर दिलेला आहे. तर कार्ल मार्क्स सांगतो काय? क्लास स्ट्रगल महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी. आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्गातला जो स्ट्रगल आहे तो स्ट्रगल तो कुठेतरी इंडिकेट करतो. इनइक्वॅलिटी, फाईट अगेन्स्ट इनइक्वॅलिटी, हे मुद्दे का गरजेचे आहे? ॲप्लिकेशन बेस. कारण तुम्हाला जर समाजामध्ये असे कुठेतरी ऑब्झर्वेशन असेल, मी पुढच्या स्लाईडमध्ये ते पण सांगणार आहे की सामाजिक मुद्दे अभ्यासताना त्यामधला जर तुम्हाला क्रक्स किंवा ॲप्लिकेशन जर जमलं, कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे, थिअरॉटिकल आहे, पण त्या थेरीचा कुठेतरी ॲप्लिकेशन जर तुम्हाला कुठेतरी लागू पडलं तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये छान ॲन्सर लिहू शकता. मग कार्ल मार्क्सचा सिद्धांत हा वर्ग संघर्षावर भर देतो, आपण बघितलेला आहे. क्रांतीची गरज यावर भर दिलेला आहे, कारण नाहिरे वर्ग च्या जोरावर आहेरे वर्गाने खूप संपत्ती जमा केलेली आहे. कॅपिटलिस्ट म्हटल्या जाते, भांडवलशाही. तर भांडवलशाहीच्या विरोधात मार्क्सचं मत आहे. तर आंदोलनांमध्ये, आजही भारताच्या विविध आंदोलनांमध्ये त्याचं ते मत प्रभावीपणे कुठेतरी उमटताना दिसतं. तर असमानता आणि शोषण जिथं जिथं आहे, जिथं जिथं संघर्ष असतो आहेरे वर्ग नाहिरे वर्गाकडून, तिथं तिथं कार्ल मार्क्स येईल. याचा पर्स्पेक्टिव्ह हा हल्कसारखा आहे. सोसायटीवर अन्याय झाला, मी येईल आणि जे पण माझ्या समोर अन्याय करणारे दिसतील त्यांना मी उडवणार. मग काय सांगितलेलं आहे? मी जे तुमच्यासोबत बोललो तीच स्लाईड हॅव्ज आणि हॅव्ज नॉटमध्ये आहेरे वर्ग श्रीमंत गरिबांमध्ये वाटला गेलेला आहे. आणि त्यानंतर वर्गसंघर्ष जो आहे हिस्ट्रीमधूनच झालेला आहे, मोड ऑफ प्रोडक्शन्स आहे, जे आपण हळूहळू बघणार आहोत. जेव्हा आतमध्ये मार्क्स अनुभवू, त्याच्यासोबत बसू, मार्क्स आपल्यासोबत येणार आहे क्लासमध्ये, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला रिअली ते फील होईल. तर त्याच्यासोबत आपण बघणार आहोत की इतिहासातून कशा पद्धतीनं इकॉनॉमी एक बेस म्हणून ॲक्ट होत आली आणि त्याच्या बेसिसवर, त्याच्या भरोशावर इतर समाजाची रचना कशा पद्धतीनं होत गेली. तर इकॉनॉमिक बेस कंट्रोल्स लॉ, पॉलिटिक्स, कल्चर असं म्हटलं जातं. मी नेहमी आधी पण बोललोय की इकॉनॉमिक सुपरस्ट्रक्चरवर बाकी इन्फ्रास्ट्रक्चर जसं लॉ असेल, पॉलिटिक्स असेल, कल्चर असेल, याच गोष्टीवर डिपेंड आहे. आपण म्हणतो ना, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, तर लॉ जो असतो, बाकीच्या गोष्टी असतात त्या पैशाला, त्या संपत्तीला धरून कुठेतरी चालू झालेल्या असतात. कल्चर पण ते शेप करतात, पॉलिटिक्स पण शेप करतात. आपण बघितलेलं आहे, निवडणुका असो, कोणतीही गोष्ट असो, पैसा किंवा इकॉनॉमी हे बेस म्हणून कसं ॲक्ट होतं बाकी संस्थांना शेप करण्यासाठी. ठीक आहे. पुढचं आहे रिव्होल्युशन. बघा, या पिक्चरमधून मी तुम्हाला शोकेस करण्याचा प्रयत्न केला की कार्ल मार्क्सचं मत काय आहे. हा कॅपिटल किंवा जो प्रॉफिट आहे तो अक्युम्युलेट करून बसलेला आहे आणि इथून वर्ग संघर्ष उद्भवतो आहे आणि या प्रॉफिटला, या कॅपिटलिस्ट सोसायटीला शह देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर रिव्होल्युशन कधी होतं? तर रिव्होल्युशन आहे एक्सप्लॉयटेशन जेव्हा पीकवर जातं, एक्सप्लॉयटेशन होत गेलं, समाजाला जेव्हा भान येतं की माझं एक्सप्लॉयटेशन होत आहे आणि समाज एकरूप होतो आणि त्याला म्हणतात क्लास फॉर इटसेल्फ,
स्वतःसाठीचा वर्ग निर्माण होतो आणि तेव्हा शिगेला गेलेलं भांडण जे आहे टोकाला जाऊन क्रांती घडवली जातं. आणि करंट रिलेव्हन्स, आता मग हे तर झालं एक थेरॉटिकल नॉलेज. आता याचं ॲप्लिकेशन आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल किंवा कुठं करता येईल, तर बघा हे मुद्दा महत्त्वाचा आहे. UPSC असो की डिस्क्रिप्टिव्ह MPSC असो, तर थेरॉटिकल नॉलेजवर डायरेक्टली क्वेश्चन येणार किंवा येणारही नाही, पण तुमचा जर बेस क्लिअर असेल तर त्याचा फायदा कसा होतो बघा. मग तुम्ही गिग वर्कर्स बघितले असाल. गिग वर्कर्स म्हणजे स्विगी, झोमॅटो, आपल्या अवतीभोवती असलेला समाज आहे त्याचाच अभ्यास करायचा आहे. स्विगी, झोमॅटो आपल्या घरी डिलिव्हरी द्यायला येतात. मग त्यांचं शोषण कुठं होत आहे का? प्रॉफिट कोणीतरी स्विगी, झोमॅटोचे जे ॲप डेव्हलप करणारे असतील, CEO असतील किंवा MD असतील, जे कोणी असतील, तर ते बाकीच्यांचं खालच्या वर्गाचं शोषण तर नाही होत आहे ना. मग हे जे गिग वर्कर आहे, ज्यांच्यासोबत कोणताही सोशल कॉन्ट्रॅक्ट नसतो, मग त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच्या पैशातून घ्यावी लागतं किंवा त्यांचं कधी कामावरून काढून टाकण्यात येईल याचीही गॅरंटी नसतं. मग सोशल गॅरंटी त्यांना कोणतीच नाही. मग ते कोणते व्हल्नरेबल स्टेटमध्ये आहे. मग व्हल्नरेबल स्टेटमध्ये असताना त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होत आहे आणि ते वर्ग हॅव नॉटमध्ये चालला जातो, काही नाही रे वर्गांकडे. आणि मग गिग वर्कर्स कुठेतरी प्रोटेस्ट करतात आणि स्वतःसाठीचे काही महत्त्वपूर्ण सोशल सिक्युरिटीज मागून घेतात. आणि याचाच इम्पॅक्ट तुम्ही बघितलं असेल. हे प्रोटेस्ट झाल्यानंतर इंडियन बजेटमध्ये सुद्धा त्याचं इन्क्लूड करण्यात आलं गिग वर्करची सिक्युरिटी. मग ही ॲप्लिकेशन झालं. कार्ल मार्क्सने काय सांगितलंय, सुपर हिरो काय सांगून गेलंय, दॅट्स द वन थिंग अँड वी आर ट्राईंग टू ॲब्स्ट्रॅक्ट दॅट नॉलेज अँड युटिलाइज इट इन दी सोसायटी इन अ रिअल लाईफ एक्झाम्पल व्हॉट ॲक्च्युअली हॅपन्स इन इंडिया. ते बघतोय काय होतंय आणि काय नाही होत आहे. मग इंडियाच्या त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज कसं वाढवत आहे. ऑक्सफॅम रिपोर्ट कुठेतरी येतो. ऑक्सफॅम रिपोर्ट सांगतो की टॉप 1% जे आहेत पॉप्युलेशन किंवा 1% जे श्रीमंत लोक आहेत त्यांना 70% वेल्थ ॲक्वायर केलेली आहे. मग 70% वेल्थ एक व्यक्तीजवळ, 70 असं लक्षात घ्या, 70 रुपये एका व्यक्तीजवळ आलेत आणि उरलेले 99% व्यक्तीजवळ किती रुपये असतील, 30 रुपये. आणि त्यातही हळूहळू खाली स्टॅटिफाय करत गेलो, स्तरीकरण करत गेलो मी, तर तुमच्या लक्षात येईल की बॉटम 50% जवळ 1 or 2% or 3% अशासारखी वेल्थ असते. मग ही जी इनइक्वॅलिटी आहे, तर ही इनइक्वॅलिटी कुठेतरी मार्क्सच्या अभ्यासातून किंवा त्याच्या थेरॉटिकल नॉलेजमधून, त्याच्या थेरीजमधून आपल्याला शिकायला भेटतं. हे ॲप्लिकेशन झालं. फार्मर्स मुवमेंट असतात, फार्मर्सना लॉ असतं, त्यांना वाटतं त्यांचं स्वतःचं कुठेतरी एक्सप्लॉयटेशन होतं. मग आता एक्सप्लॉयटेशन जर झालं तर हक्कासाठी कुठेतरी संघर्ष उद्भवतो आणि या संघर्षाचा निर्माण होऊन या संघर्षातून मग त्याचा इम्पॅक्ट लॉजवर, पॉलिसीजवर पडतो. मग हे झालं ॲप्लिकेशन. कुठंतरी यावर क्वेश्चन येईल तुम्हाला. गिग वर्कर्सबद्दल विचारला तर कार्ल मार्क्स तुम्हाला अटॅच करता यायला पाहिजे, कुठेतरी अटॅच करता यायला पाहिजे. तर हे झालं सोसायटीचं खरं एक्सप्लेनेशन. आता येऊया दुसरा सोशिओलॉजिस्ट. मला याला स्टडी करताना तुम्हाला पण फील येईल की हा ॲव्हेंजर्समधला कॅप्टन अमेरिका आहे. याचं मत आहे की समाजामध्ये सोशल कोहिजन महत्त्वाचं आहे. समाज त्याच्याशिवाय टिकू शकत नाही. तुमचा आणि माझा परस्पर संबंध व्यवस्थित असल्याशिवाय आपण समाजातले लोक म्हणून कार्य करूच शकत नाही. मग सोशल कोहिजन असणं म्हणजे सामूहिक चेतनेवर त्यानं भर दिलेला आहे, सामाजिक ऐक्यावर त्याने भर दिलेला आहे. कलेक्टिव्हनेस आणि कोहेजन, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक चेतना. मग मला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असते. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे मला भान आहे की आम्ही सर्व एक आहोत, एका समाजाचा हिस्सा आहोत, एका समाजाचा पार्ट आहोत. मग यानं महत्त्वाचा हा मुद्दा मांडलेला आहे की समाजातला समुदाय सामाजिक मूल्य आणि ऐक्य यांच्या आधारे प्रगती करत असतात आणि समाजात स्थैर्य आणि मार्गदर्शन, नैतिक मार्गदर्शन नेहमी टिकून राहत असते. सोशल स्टॅबिलिटी नेहमी लक्षात घ्या. आपल्यामध्ये फंक्शनलिस्ट येणार आहेत, फंक्शनलिस्ट मित्र.
फंक्शनलिस्ट थिंकर्स येणार आहेत. तर फंक्शनलिस्ट थिंकर्सचा एक महत्त्वपूर्ण म्हणणं असतं की समाजामध्ये समाजाच्या मार्गाने प्रगती करत असताना समाज व्यवस्थित चालू आहे याचा अर्थ कुठंतरी त्या फंक्शनॅलिटीसाठी समाजामध्ये प्रत्येकाला काही ना काही कार्य करावं लागेल. तर आता फंक्शनलिस्ट जो डर्कीम होता, सोसायटीचं कोहेजन, गुडी पिक्चर जे तुमच्यासमोर प्रेझेंट केलं जातं, तर त्याला नेमकं म्हणायचं काय? फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह आता जो बघितला कार्ल मार्क्सचा, तो कॉन्फ्लिक्टवाला होता, संघर्षवाला. संघर्ष कुठे आलं? धाळपट, मला व्यवस्था आवडली नाही, मी बदलून टाकली. हा म्हणतो नाही, समाज हा जिवंत शरीरासारखा आहे आणि हा शरीराचा प्रत्येक भागाचं काहीतरी कार्य असतं, ते कार्य करत असतं. समाजातला प्रत्येक भाग, जसं माझ्या हाताचं काही कार्य आहे, माझ्या गड्याचं काही कार्य आहे, माझ्या तोंडाचं काही कार्य आहे, कानाचं काही कार्य आहे, डोळ्याचं काही कार्य आहे. शरीरातला प्रत्येक पार्ट कोणतं तरी कार्य व्यवस्थित करतो, म्हणून मी माणूस म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे. तसंच फंक्शनलिस्ट म्हणजे कशा पद्धतीनं समाज कार्य करत असेल, व्यवस्थित कार्य करत असेल, तर फंक्शनलिस्ट ते अनुभवतात की समाजामध्ये वाईट काही नाही आहे, प्रत्येक गोष्टीचं एक कार्य आहे, प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे, त्यामुळे ती गोष्ट समाजामध्ये आहे. गरिबी असेल तर फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. तोच पर्स्पेक्टिव्ह असतो की गरिबी जरुरी आहे, कारण गरिबी आहे म्हणून काही व्यक्तींना मोटिवेशन भेटतं काम करण्यासाठी, वर जाण्यासाठी, असं त्यांचं एक्सप्लेनेशन असतं. म्हणून ते सांगतात की प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे समाजामध्ये असण्यासाठी. हे झालं समाज कसा पद्धतीनं एका जिवंत शरीरासारखा काम करतो, प्रत्येक पार्टला काहीतरी काम आहे. मग सामाजिक सोशल फॅक्ट, सामाजिक तथ्य मी म्हटलं होतं, या सोशल फॅक्टला त्यांना एका थिंग सारखं मांडलं. थिंग जसं एखादी वस्तू आहे ना, त्या वस्तूसारखं म्हटलं. कोण? डर्कीम म्हणतो की ही आउटसाईड असते, आपल्या आतमध्ये नाही, आपल्या आउटसाईड असते ही सोशल तथ्ये, आणि ही इंडिव्हिज्युअलच्या ॲक्शन्सवर कुठंतरी दिशा देत असते, कुठेतरी त्यांना सांगत असते की ॲक्शन. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी आता इथं तुमच्यासमोर उभा आहे, तर मी कशा पद्धतीचे कपडे घातले पाहिजे, मला जरी वाटत असेल ते मी माझ्या पद्धतीने घातले तरी कुठंतरी लहानपणापासून समाजानं माझ्यावर काहीतरी प्रतिबिंबित केलेलं आहे की मी मुलांचे कपडे घालायला पाहिजे, मुलींचे कपडे घातले तर ते समाजाला ॲक्सेप्ट नाही आहे. मग समाज माझ्या चॉईसेस जे आहेत, माझ्या जे ॲक्शन्स आहे, माझ्या जे कृती आहेत, ते कोण शेप करतंय? सोशल फॅक्ट. सोशल फॅक्ट म्हणजे नेमकं काय? माझं कल्चर असेल, माझं सामाजिक व्हॅल्यूज असतील, मूल्य असतील की ज्यांना मी फॉलो करतो, तर ते व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअलच्या बाहेर असतात आणि ते त्याच्यावर फोर्स करतात, त्याला बाध्य करतात तशा ॲक्शन घेण्यासाठी. मग काय म्हटलेलं आहे? आता माणसानं माणसासोबत कशा पद्धतीनं समाजाची रचना झालेली आहे, तर मोरल रूल्स, काही रूल्स त्यांनी फॉलो केलेले आहेत. मी तुमच्यासमोर इथं उभा आहे, ॲज अ टीचर मी शिकवतोय, तर माझ्यासाठी काही रूल्स बनलेले असणार. तुम्ही स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी काहीतरी रूल बनलेले असणार. या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येकाला काही ना काही कार्य असणार, प्रत्येकजण काहीतरी कार्य करत असणार. मग हे जे मोरल रूल्स आहेत हे प्रत्येकजण फॉलो करत असतात, आणि जोही इंडिव्हिज्युअल हे मोरल रूल्स किंवा हे आखून दिलेले रूल्स फॉलो केले नाही तर ती ॲनोमी होते. ॲनोमी मीन्स इथं नॉर्मलेसनेस, जिथं लॉला हे जे लॉ आहे हे कुठेतरी कमी पडतात. मग व्यक्तींवर कुठेतरी ते इन्फोर्स करणारे सोशल फॅक्ट, सामाजिक तथ्यच नाही आहे, तर तो इंडिव्हिज्युअल बिहेव कसा करेल? बिहेव सामाजिकदृष्ट्या व्यवस्थित करणारच नाही, ती ॲनोमीची कंडिशन असते. म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा नॉर्मलेसनेसची कंडिशन येते, जेव्हा ॲनोमीची कंडिशन येते, ॲनोमीची कंडिशन निर्माण होते, तेव्हा समाजामध्ये कुठंतरी विअर अँड टिअरची परिस्थिती उद्भवते. आणि ती ॲनोमी टाळायची असेल तर पुन्हा हे मोरल रूल्स आणि रेग्युलेशन व्यवस्थितशीर कुठंतरी आपल्याला त्यांच्यावर इन्फोर्स करावं लागते. आणि ते न झाल्यामुळं पुन्हा सुसाईडचा एक सेपरेट स्टडी आहे. डर्कीम म्हणतो सुसाईड ही व्यक्तीच्या आतल्या गोष्टीमुळं होत नाही, त्याची मानसिकदृष्ट्यामुळं होत नाही, त्याची मानसिक वीकनेसमुळं होत नाही, तर यासाठीही कुठंतरी समाजच कारणीभूत असतो. त्याचा वेगळा स्टडी आपल्याला करावा लागेल आहे. तो सिलेबसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, जो सुसाईडचा कन्सेप्ट आहे. तो सुसाईडला कसं त्यानं सामाजिक गोष्टींशी किंवा सामाजिक
सोबत लिंक केलं आहे. तर डिव्हिजन ऑफ लेबर इन्क्रीजेस इंटरडिपेंडन्स अँड हार्मोनी. साधे साधे मी ॲबस्ट्रॅक्ट मुद्दे घेतले, त्याचं कनेक्शन तुम्हाला एक सुपर हिरो आहे त्याचं नेमकं म्हणणं काय आहे यामध्ये डिटेलमध्ये जर जायचं असेल तर ते आपण नंतर बघूया. पण वरवरून सांगायचं झालं तर जसं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, एक काम मी करतोय, एक काम कोणीतरी आणखी करतोय. समाज जर साधा असेल तर सर्वांनी सर्व, शेती पण तोच करेल, उगवेल पण तोच, पिकवल्यानंतर काढणी पण ते स्वतःच करतील, खातील पण स्वतःचाच कन्झम्पशन झालं. परंतु डिव्हिजन ऑफ लेबर वाढत गेलं, कॉम्प्लेक्स होऊ राहिली, सोसायटी क्लिष्ट होत आहे आणि या क्लिष्ट सोसायटीमध्ये प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं जर झालं तर प्रत्येकजण, मग आता मी आहे, माझं काम आहे लेक्चर देणं, समोर कॅमेरामॅन असतील तर त्यांचं काम आहे टेक्निकल गोष्टी सांभाळणं, या व्हिडिओमध्ये काही एडिटिंग करायची असेल तर तो तिसरा कोणीतरी सांभाळेल, तो व्हिडिओ कोणाला अप्रूव्ह करायचा असेल, तुमच्यापर्यंत कसा पद्धतीने पोहोचवायचा असेल, एडिटिंग करायची असेल तर तो कोणा चौथ्याचं काम असेल. मग काय आहे याचं म्हणणं आहे, जेवढं जास्त डिव्हिजन ऑफ लेबर झालं तेवढं समाजामध्ये कोहेसिव्हनेस येतं, कारण की इंटरडिपेंडन्सी राहते. समाजामध्ये माझं कार्य तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही, तुमचं कार्य आणि कोण्या तिसऱ्याशिवाय होऊ शकणार नाही. तर मग आपण कुठंतरी एकमेकांसाठी इंटरडिपेंडन्स, एकमेकावर आपण अवलंबित्व केलेलं आहे आणि त्यामुळं समाजामध्ये हार्मोनी वाढतं. अशासारखे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे आपण वरवरून बघितलेत. आता बघूया की त्याचं ॲप्लिकेशन, आत्ताच्या युगामध्ये त्याचं ॲप्लिकेशन बघा. सोशिओलॉजीचा स्टडी करताना माझं प्रखर मत आहे, कोणताही सिलेबस स्टडी करा, 3 गोष्टींवर खूप जास्त फोकस करा. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला हवे. मग तुम्ही ते मूव्हीजमधून करा, तुम्ही इंटरॅक्शन्समधून करा, ग्रुप डिस्कशन्समधून करा. जोपर्यंत तुमचे बेसिक मुद्दे क्लिअर नाही तोपर्यंत तुमचं व्यवस्थितशीर अभ्यास होऊ शकत नाही. दुसरा इम्पॉर्टंट आहे की तुमचं आता महत्त्वाचा सिलेबस, बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, आता त्याचं ॲप्लिकेशन लावायला शिका. सोसायटीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी, न्यूजपेपर वाचता, द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, लोकसत्ता आहे, कोणता पण न्यूजपेपर वाचताना ॲप्लिकेशन कसं करायचं, ॲप्लिकेशन जर तुम्ही शिकले तर तुम्हाला लक्षात येईल की कुठंतरी सांगड घालू राहिलेलो आपण आपल्याला असलेल्या नॉलेजची आपल्या समाजाला, ज्याला आपल्याला सर्व करायचं आहे. आणि IAS, IPS, DYSP जी पण परीक्षा असते ना, तर बेसिक एम तेच आहे, समाजाला तुम्ही कशा पद्धतीनं कॅटर करणार. 2 गोष्टी झाल्यानंतर तिसरी असते PYQ, कारण पेपर पास क्लिअर केल्याशिवाय तुमचं नॉलेजला काही अर्थ नाही. तर तिसरा, या 3 गोष्टींची जो सांगड घालायला शिकला त्याला सोशिओलॉजी ऑप्शनल किंवा कोणताही GSचा पेपर समजला. ॲप्लिकेशन पाहूया. सोशल मीडिया लोनलीनेस वाढलेला आहे, आपण बघितलेलं आहे. नॉर्म्स फॉलो केले नाही आहे, इंटिग्रेशन, सोसायटीसोबत असलेलं इंटिग्रेशन कमी होत आहे, एकत्रितपणा कुठेतरी कमी होतोय. मग सोशल मीडियामुळं फॅमिली आधी जी एकत्र राहायची कुठेतरी विभक्त कुटुंब पद्धती निर्माण होत आहे. मग जे फॅमिली स्ट्रक्चर चेंज होत आहे, लोनलीनेस वाढतोय आणि लोनलीनेस झाल्यामुळं नॉर्म्सचं फॉलो करणार नाही. लोनली आहे, एकटा आहे, सोशल इंटिग्रेशन नाही, सोशलायझेशन झालेलं नाही, सामाजिकतेचे ज्याला भान नाही आहे तर त्याला मग कसं वागायचं समजत नाही. मग ही आता जेनजीची पिढी आहे तर त्याच्यामध्ये या लोनलीनेसमुळे पण ॲनोमी येणार, कारण की रूल फॉलो करणारा, जी सोशल फॅक्ट जी ॲक्ट होणार आहे, जे सामाजिक मूल्य, तथ्य जे एका इंडिव्हिज्युअलवर ॲक्ट व्हायला पाहिजे आणि जे करण्याचं काम कोणाचं असतं तर सामाजिक इन्स्टिट्यूशनचं असतं. मग सामाजिक इन्स्टिट्यूशनसोबत इंटिग्रेशनच व्यवस्थित नाही, त्यांच्यासोबत तुम्ही बांधलेच गेलेले नाही. शाळेमध्ये एकटे आहात, मित्रांचा समूहातून तुम्हाला शिकायला भेटणार नाही, किंवा मित्रांचे समूहही तसेच लोनली झालेले आहेत की आपल्या सेल्फ सेंट्रिक झालेले आहेत. तुमची फॅमिली, आई वडील सुद्धा मोबाईल घेऊन यूज करतायत आणि जे मूल्य रुजायला हवं, कोहेसिव्हनेसचं मूल्य रुजायला हवं ते येत नाही. लोनलीनेस कुठंतरी येतं आणि लोनलीनेस आलं की ॲनोमी होणार, समाजामध्ये विघटन होणार, समाज जसा चालतोय तसा चालणार नाही. बघा, मुद्दा आपण शिकतोय, एवढ्या वर्षाआधी डर्कीम काय सांगून गेला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. आता यूथ जो आहे तो वर्ग सुसाईड का करतो, आपण बघितलं कोट्यामध्ये UPSC चे प्रिपरेशन करणारा भार सहन झाला नाही, सुसाईड केली. सोशल इंटिग्रेशन व्यवस्थित नाही आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही,
सोशल इंटिग्रेशन जर नसतील, सोशल इंटिग्रेशन म्हणजे काय, तुम्ही समाजाशी किती जुडून आहात, समाजाशी तुम्ही जेवढं जुडून असाल, मित्रमैत्रिणींशी जुडून असणार, टेन्शन येणार नाही. मग यूथ सुसाईडसाठी तुमचं सोशल इंटिग्रेशन कमी असणं हे महत्त्वाचं कारण ठरतं. मग आता इथं सुसाईडला यानं एक्सप्लेनेशन कशासाठी दिलं आहे, तुमचं कमी असणारं इंटिग्रेशन. समाजासोबत दोन गोष्टी असतात, एक असतात सोशल डॉमिनन्स किंवा सोसायटी तुमच्यावर कशा पद्धतीनं फोर्स लागते किंवा सोसायटी तुमच्यावर कशा पद्धतीनं एक प्रकारचा भार किंवा तत्व लागते, ही झाली एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सोसायटीच्या किती जवळ आहात. या दोन्ही गोष्टींची जेव्हा सांगड होते, ती कशी सांगड होणार, तो आतला मुद्दा आहे, तो थेअरीमधला मुद्दा आहे. मी ॲब्स्ट्रॅक्ट सांगतोय तुम्हाला. पुन्हा हे एज्युकेशन स्ट्रेस आणि मोरल इम्बॅलन्स सेमच कन्सेप्ट आहे. आता पाहूया तिसरा, मॅक्स वेबर. मॅक्स वेबरचे पण महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. मॅक्स वेबरनं सांगितलं की समाजाचा तुम्ही अभ्यास करत असताना समाजालाच महत्त्व देऊन समाजाचा अभ्यास होणार नाही. तुम्हाला सोशल ॲक्शन्स, समाजाचं त्याचं इंटरप्रिटेशन, जो ॲक्टर आहे त्याचं इंटरप्रिटेशन लक्षात घेणं महत्त्वाचं असू शकतात. मी माझ्या एका लेक्चरमध्ये सांगितलंय की समोर उभा असलेला व्यक्ती एकच गोष्ट आहे, जसं की एज्युकेशन घेण्याचीच गोष्ट आहे, तुमच्यातले 3 व्यक्ती एज्युकेशनच घेत आहे, पण ती ॲक्शन एज्युकेशन घेण्याची, याच्या मागं त्यांचं मोटिवेशन, त्यांचं आतलं स्वतःचं मत हे सर्व वेगळं असणार. मग हे मिनिंग आणि इंटरप्रिटेशनची स्टडी कोण करतो, मॅक्स वेबर करतो. समाजशास्त्रामध्ये इंटरप्रिटिव्ह सोशिओलॉजी, इथून मग नॉन पॉझिटिव्हिस्ट आणि पॉझिटिव्हिस्ट अशी दरी वाढायला चालू होतं. पॉझिटिव्हिस्ट म्हणतात, सकारात्मकतावाद काय म्हणतो की समाजाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास होऊ शकतो. आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतात इट्स नॉट पॉसिबल बिकॉज द ह्युमन कॉन्शियसनेस ट्राय टू इन्व्हॉल्व इन ईच अँड एव्हरी सिच्युएशन अँड वी कॅन नॉट प्रेडिक्ट द ह्युमन ॲक्शन्स ऑर सोसायटीज ॲक्शन ऑन द बेसिस ऑफ द नॅचरल लॉज ऑफ सायन्सेस. ओके, तर मॅक्स वेबर यांनी हे समजावून सांगितलंय इंटरप्रिटिव्ह अंडरस्टँडिंगने. आता रॅशनलायझेशन काय आहे, रॅशनलायझेशन म्हणजे बुद्धीचा व्यवस्थित युक्तिवाद, बुद्धीचा व्यवस्थित रॅशनली विचार करणं. कोणत्याही गोष्टीला रॅशनली विचार करणं काय आहे, मी गोल ओरिएंटेड विचार करतोय, मी माझं ध्येय उद्दिष्ट लक्षात घेऊन विचार करतोय. कोणतेही कॅरेक्टर मी हॅपहॅझार्डली माझ्या इमोशन्सच्या बेसिसवर नाही, तर कुठेतरी माझं जे ॲनालिटिकल स्किल वापरून मी माझं रॅशनलायझेशन वेनं विचार करतो, रॅशनलाइज होऊन विचार करतो. आपण म्हणतो ना बिंग रॅशनल, तर ते मुद्दा आहे. युक्तिवाद, कशा पद्धतीनं तुम्ही रॅशनल होणार. आणि रॅशनलायझेशन झाल्यानंतर तुमच्यामधली रॅशनलायझेशन कशासाठी गरजेची असते, तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी. तुम्ही बुद्धीचा प्रोज आणि कॉन्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह यांचा विचार करून जेव्हा कार्य करता तेव्हा त्यामधली इफिशियन्सी आपल्याला दिसून येते. मग जर ही इफिशियन्सी प्रमाणाच्या बाहेर वाढलं, ब्युरोक्रॅटिक स्टडी मॅक्स वेबरचा महत्त्वपूर्ण अभ्यास आहे, तो वेगळा सेपरेट चॅप्टरमध्ये सोशल थिंकर्समध्ये आपल्याला मॅक्स वेबर तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग लोखंडी पिंजरा, दॅट इज अ आयर्न केज. आयर्न केज म्हटलेलं आहे. आयर्न केज काय असतं, तर लोखंडी पिंजरा. तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करता, रॅशनलाइज होऊन. ट्रॅफिक रूल काय आहे, रेड लाईट झाला थांबणं, ग्रीन लाईट झाला समोर जाणं. मग अशा पद्धतीचे वेगवेगळे लॉज, रूल्स, रेग्युलेशन समाजासाठी बनवलेले आहेत. मग रॅशनलाइज होणं म्हणजे काय, तुम्ही इफिशियन्सी वाढवण्यासाठी तुमचं कार्य, डिव्हिजन ऑफ लेबर जे पण आहे ते कार्यात तुम्ही प्रतिबद्ध आहात. जसं की ब्युरोक्रसीमध्ये इफिशियन्सी वाढवणं, व्हॅल्यू न्यूट्रल राहतात, मूल्यांना बाजूला सारून काम महत्त्वाचं आहे, व्हॅल्यू न्यूट्रल राहून काम करणं, असं ब्युरोक्रसीचं कॅरेक्टरिस्टिक महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीचं कार्य जेव्हा व्यक्ती करत जातो तेव्हा काय होतं, आयर्न केज तयार होतं. तुम्ही मूल्यांना बाजूला सारून फक्त रॅशनॅलिटीच्या भरोशावर जर कार्य करत गेले, जसं की आपण IT कंपन्यांमध्ये बघतो की बर्नआउट. आता मग तो कन्सेप्ट मी इथं लावतो की रॅशनलायझेशन आयर्न केज सारखं का काम करतंय, तर कॉर्पोरेट बर्नआउट बघितले असेल आपण. फ्लॅटमध्ये कोणी फाशी घेतं, कोणा वर्क करताय पण त्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे, बस करत चाललंय. एलिनेशनचा कन्सेप्ट सुद्धा जो आहे कार्ल मार्क्सचा त्याच्याशी सुद्धा हे लिंक होतं.
इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूब इन्फ्लुएन्सर्स बघितले आपण. ऑथॉरिटी नावाचा एक महत्त्वपूर्ण चॅप्टरचा एक जो टॉपिक आहे मॅक्स वेबरचा, तर तिथं अधिकार कशा पद्धतीचे आहे आणि अधिकारातून कशा पद्धतीचं वेगवेगळे टाईप्स आहे ऑथॉरिटीचे. मग हे टाईप्स अभ्यासताना करिझमॅटिक ऑथॉरिटी हा एक महत्त्वाचा टाईप येतो. तर इन्फ्लुएन्सर, यूट्यूब इन्फ्लुएन्सर ज्यांच्या बोलण्यामुळं, ज्यांच्या वागण्यामुळं लिगल रॅशनली त्यांना कोणती ऑथॉरिटी आहे का, ते IAS आहे का, IPS आहे का, नाही, पण जस्ट बिकॉज कोणीतरी बोलतंय, कोणीतरी सांगतंय. किती इन्फ्लुएन्सर्स आहेत बघितलं असेल, ध्रुव राठी सारखे असतील, यूट्यूबवर किती ते हजारो इन्फ्लुएन्सर्स असतात. मग जो TV मधला शाहरुख खान जेव्हा ॲड देतो, हे शॅम्पू वापरा, डॅन्ड्रफ जाईल वगैरे वगैरे वगैरे, तुम्ही बघितलं असेल, हे लोशन लावा आणि तुमचं पिंपल्स जातील. तर काय इथं ते तुम्हाला कन्व्हिन्स करतायत ऑन द बेसिस ऑफ देअर पर्सोना, त्यांची पर्सनॅलिटी इथं शोकेस होते आणि ते तुम्हाला इन्फ्लुएन्स करताय ॲक्शन घेण्यासाठी. मग ही करिझमॅटिक ऑथॉरिटी. मग महात्मा गांधी ही करिझमॅटिक ऑथॉरिटी आहे का? यस, डेफिनेटली. का? कारण त्यांच्या करिझम्यामुळं काय झालंय, लोकांना ॲक्शन्स घ्यायला भाग पाडलं. असहकार चळवळ असो, चले जाओ आंदोलन असो, यातून लोकांपर्यंत त्यांनी संदेश पोहोचवला आणि त्यांच्या चले जाओ एका मुद्द्यावर हजारो लाखो लोक एकत्रित येऊन भारतासाठी त्यांनी संघर्ष केला. ब्रिटिशांना देशाच्या बाहेर घालवलं. मग काय आहे हे? इन्फ्लुएन्सर्स आहे, करिझमॅटिक ऑथॉरिटी. आत्ताच्या जमान्यात यूट्यूब व्हिडिओ टाकणारे पण इन्फ्लुएन्स करतात, इन शॉर्ट. मग ब्युरोक्रसीचा स्टडी आपण पुन्हा पुन्हा बघतोय, UPSC असो, MPSC असो. मग रॅशनल लिगल ऑथॉरिटीच्या बद्दलचा हा स्टडी आहे. रॅशनल लिगल म्हणजे काय? रॅशनल मीन्स देअर इज अ पर्टिक्युलर व्हॅल्यू न्यूट्रल थिंग आपल्या हातामध्ये आहे. रॅशनलिटी, बुद्धीचा वापर, बुद्धी प्रामाण्यवादाचा वापर करतोय. आणि लिगली म्हणजे लॉने एन्फोर्स केलेली. मी कोण्या जातीचा आहे, मी कोण्या धर्माचा आहे, याला काही घेणं देणं नाही. तुमच्याजवळ ते पद आहे कारण तुम्ही UPSC MPSCची एक्झाम क्रॅक केलेली आहे. मग ती काय झाली? लिगॅलिटी. मग रॅशनल लिगल ऑथॉरिटी तुमच्याकडे असतं तुम्ही IPS IAS झाल्यानंतर. कारण बुद्धिप्रामाण्यवादावर काहीतरी एका स्ट्रक्चरवर आधारित रॅशनलिटी आहे आणि लिगल आहे, जिला कायद्याचं कुठेतरी बंधन आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपण आज 3 सुपर हिरोचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 3 सुपर हिरोंना व्यवस्थितशीर पद्धतीनं आपण करंटशी कसं लिंक करायचं या दृष्टीनं आपण या तिघांना बघितलंय. आतमध्ये स्टडी बराच मोठा आहे यांचा, पण खूप सोपा आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला कन्सेप्टची क्लिअरिटी करून घ्यायची असेल तर या पद्धतीनं विचार जर केला तर सोशिओलॉजी सारखा सोपा सब्जेक्ट कोणताच नाही, माझं आधीपासून म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो, गॅरंटी देतो की अशा पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर तुमचा आन्सर रायटिंग स्किलमध्ये हे गोष्टी रिफ्लेक्ट होणं गरजेचे असतं. तर अशा पद्धतीनं अभ्यास करा. अशा पद्धतीनं आपण आता हे समजून घेतलेलं आहे ते यांचा महत्त्वाचा आहे. यांचा तुलनात्मक दृष्ट्या असो की अभ्यास कशा पद्धतीने, तर पुन्हा बघा एकदा, थोडं रिवाईज होईल. मार्क्सनं सांगितलंय वर्गसंघर्ष बोललेला आहे. वर्गसंघर्ष सामाजिक बदलासाठी आवश्यक असतं. न्याय मिळवण्यासाठी क्रांतीची गरज असते, त्याशिवाय भेटत नाही. आहे रे वर्ग, नाही रे वर्ग आणि त्यांचा वाद. डर्काईम काय म्हणतो? सामाजिक व्यवस्था आणि ऐक्याचे महत्त्व समजावून सांगतो. जसं डर्काईमनं म्हटलेलं आहे की प्रत्येक पार्टचं एक काम आहे. जसं कास्ट सिस्टीम मग व्हॅलिड करेल, डर्काईम कास्ट सिस्टीम व्हॅलिड करेल, फंक्शनलिस्ट कास्ट सिस्टीम. कारण कास्ट सिस्टीम जरी असली, प्रत्येक व्यक्तीला काहीतरी काम नेमून दिलेलं आहे. मी सांगत नाही आहे, पण फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह सांगतोय. तर अधोरेखित केलेले आहे ऐक्य आणि व्यवस्थेचे महत्त्व. आणि एकात्मता असला तर समाज जो असतो कार्यक्षमपणे कार्य करू शकतो. मग सोशल इंटिग्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं. आणि वेबरच्या अनुसार एखादा व्यक्ती मानवी कृतीमागील अर्थ समजून घेण्यावर भर दिलेला आहे. जसं की इंटरप्रिटेशन ऑफ अ सोशल ॲक्शन्स, तो व्यक्तीनं ते कार्य केलेलं आहे, पण त्यामागं कार्य करण्याचा उद्देश काय आहे, मोटिवेशन काय आहे, मी त्याच्या जागी जाऊन विचार करणार. आणि अशा पद्धतीनं वेबर सुद्धा मार्गदर्शन करतो. मग यावरून आपल्याला लक्षात येतं की तिघांचे विचार महत्त्वपूर्ण आहे आणि यांचे पर्स्पेक्टिव्ह समाजामध्ये कुठं तुम्हाला पॉवर ऑब्झर्व करायची असेल, पॉलिटिक्स ऑब्झर्व करायचं असेल, स्ट्रॅटिफिकेशन ऑब्झर्व करायचं असेल, तर या अँगलनं विचार करणं भाग पडतं. अशा पद्धतीने तुम्ही विचार करायला लागले की ॲटोमॅटिक तुम्हाला जे पडलेले गुत्थे आहे ते सुलझायला लागतात आणि तुम्हाला ते विषय कळायला लागतो. तर हे आहेत 3 महत्त्वाचे थिंकर्स. असेच आपण आणखी पण बघणार आहोत. जसं की मर्टन असेल,
त्यानंतर बरेच आहेत जे मॉडर्निस्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये आहे, पोस्ट मॉडर्निस्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये आहेत, तर त्यांचाही आपण उहापोह करून घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं लेक्चर आहे. तर धन्यवाद. थँक्यू.